अमोल मिटकरी या सगळ्या मुद्द्यावर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मिटकरीजी, तुम्ही ऐकलं असेल उमेश पाटील नेमका काय काय म्हणाले। ते थेट म्हणतायत की उज्ज्वला तिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला नाही, तो केला गेला, यंत्रणा काम करतायत त्यांच्या विरोधात। नाही, मी उमेश पाटलांच्या मताशी 100% सहमत आहे। राजन पाटील आणि त्यांची जी मुलं आहेत त्यांची 37 वर्षापासून जी त्या भागात गुंडागर्दी आहे त्याचा एक व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की उपमुख्यमंत्री अजितदादांच्या तुकड्यावर जगणारी लोक आज अजितदादांच्या बाबतीत त्यांचं ते कार्ट इतक्या खालच्या पातळीवर जर तिथं चॅलेंज करत असेल तर हे फार भयानक आहे। यांना यांची जागा आम्ही दाखवून देऊ, याची अवकात पण दाखवून देऊ। पण एक गोष्ट लक्षात घ्या की जर ह्यांच्यात दम असता आणि हे निवडणुकीला सामोरे गेले असते तर त्या उज्ज्वलाताई थिटे ज्यांच्या बाजूनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच आहेत पण त्यांच्या बाजूने जनतेचा कौल असताना जाणीवपूर्वक अशा प्रकारे अधिकाऱ्यांवर दळपण टाकणे, गुंडागर्दी करणे याच्याकरता तुम्ही मग प्रवेश केलाय काय भाजपमध्ये? आणि या अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर करून जर मस्ती करत असतील आणि अशा प्रकारे उपमुख्यमंत्र्यांना अजितदादांना चॅलेंज करत असतील तर ते काय आम्ही सहन करून घेणार नाही। मी तुम्हाला जबाबदारीपूर्वक सांगतो, स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जे आता बोलले उमेश पाटील यांनी 4 वकील सोबत घेऊन तो अर्ज भरला होता आणि सूचक म्हणून त्याच्यात निवडणूक आयोगाचे अधिकारी त्यांच्या समोरच सह्या करून घेतात। सूचक होता त्यांचा मुलगा, मग अर्ज बाद कसा केला गेला हे एक खूप मोठं षडयंत्र आहे। या प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक दडपशाहीचं काम हे राजन पाटलांनी त्यांच्या त्या 2 मोकाट कार्ट्यांनी केलंय। हे जे बाळराजे नावाचं कार्ट आहे त्याला आमचं सांगणं आहे की एखाद्या महिलेला अशा प्रकारे तुम्ही दडपशाहीने जर रोखत असाल तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानं आमच्या महिला भगिनीला अधिकार दिलाय आणि ही तीच महिला आहे की ताराराणी बनून औरंगजेबाच्या विरुद्ध लढली, राजमाता जिजाऊ म्हणून लढली, अहिल्याबाई होळकर म्हणून लढली। आमच्या भगिनीचा आम्हाला अभिमान आहे। माझं म्हणणं असं आहे, जर उज्ज्वलाताई ऐकत असतील तर भाऊ म्हणून अख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे। हे जे काही रावणराज आणि गुंडाराज तुमच्या अंगणामध्ये चाललंय, उज्ज्वला तिटे आपल्यासोबत जोडल्या गेल्या, तुमचा शब्द ते ऐकतायत। उज्ज्वलाताई, तुम्हाला सांगतो तुमच्या भाऊ म्हणून आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत। ज्या प्रकारचा जंगलराज आणि मस्ती ही या राजन पाटील आणि त्याच्या कार्ट्याने तिथे चालवलेली आहे त्याचा बिमोड करायला आम्ही सगळ्या धर्माची लोक तुमच्या पाठीशी आहोत। तुम्ही खंबीरपणे लढा। एक भाऊ म्हणून मी तुम्हाला या निमित्तानं विनंती करतो की अशा प्रकारे तुमच्या दडपशाही करून जे अर्ज बाद करण्याचं कारस्थान आहे राजन पाटलांनी त्याच्या 2 नालायक कार्ट्यांनी केलंय त्याला त्याची जागा आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही। अगदी मिटकरीजी, या ठिकाणी आता मात्र एक असा मुद्दा उपस्थित होतोय की हा अर्ज तर बाद झालेला आहे, आता मात्र न्यायालयात या सगळ्या प्रकरणी दाद मागितली जाईल। पण मुळात जर स्थानिक निवडणुकांमध्ये जर महायुतीत असे वाद होत असतील तर मात्र हे सगळं वादळ मुंबईपर्यंत पोहोचणार नाही, निवडणुकीपर्यंत याची शाश्वती कोण देणार? नाही, याची शाश्वती राजन पाटलासारख्यालाच विचारलं पाहिजे। ह्या राजन पाटलाच्या 2 कार्ट्यांनी स्वतः राजन पाटलांनी आता काही दिवसामध्ये आमच्या मित्र पक्षात प्रवेश केला। तुम्ही कशा करता प्रवेश केलाय? अशा प्रकारची दडपशाही करण्याकरता। जे अनगर नगर परिषद तुम्ही बिनविरोध केली म्हणता, मग तुमच्यात जर मर्दुमकी होती तर या भगिनी विरुद्ध तुम्ही लढायला पाहिजे होतं। आता आमच्याकडे पर्याय काय आहे म्हणजे त्या ताईकडे, तो ताईच्याकडे पर्याय आहे संविधानिक पर्याय म्हणजे न्यायालयामध्ये दाद मागण्याचा। आणि आमचा आता इथे संशय निर्माण होतोय की अशा प्रकारे सत्तेमध्ये सहभागी होण्याकरता राजन पाटलांनी जे कटकारस्थान केलंय, अशा प्रकारे जे दडपशाहीचं वातावरण केलंय, हे जर आग मुंबईपर्यंत गेली तर नवल वाटून घेऊ नका, कारण हे दिसते तेवढी वरवर साधी गोष्ट नाहीये। ही दडपशाही आहे आणि राजन पाटलाची दहशत आणि गुंडागर्दी आणि त्यांच्या कार्ट्यांची मस्ती ही जिरवण्याकरता आम्ही सगळे एकत्र होऊन त्या ताईच्या सोबत आहोत। थेट तुम्ही अनगरमध्ये जाणार आहात का येणाऱ्या 1-2 दिवसात? आमच्याकडे सुद्धा नगर परिषद नगर पंचायतीच्या निवडणुका आहेत। जर या ताईला तशी गरज वाटली आणि आमचे सहकारी उमेश पाटलांना जर तसं वाटलं तर त्यांनी आम्हाला नक्की सांगावं। आम्ही तिथे सर्व म्हणजे काय म्हणता येईल त्याला तोडीस तोड उत्तर द्यायला त्यांच्या तिथे जाऊन त्यांना उत्तर देऊ, एवढं मात्र नक्की। निश्चित मिटकरीजी, आपण पाहतोय या सगळ्या मुद्द्यावर मात्र आता सातत्यानं अनेक सवाल उपस्थित। एक प्रश्न विचारायचा आहे या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे साहेबांनी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अशा व्यक्तीला प्रवेश पक्षामध्ये दिलाय आणि अशी व्यक्ती जर अशा पद्धतीने कुरघोड्या करत असेल
आणि आम्ही एकीकडे जर बहिणींचा सन्मान करणारं राज्य आहे असं म्हणत असू, तर या माणसाची तुम्ही हकालपट्टी करणार आहात की नाही पक्षातून, हे तुमच्या पक्षात तिघं बापले का कशा करता आलेत, हे असा दंगानाच करायला आलेत का? उपमुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द जर वापरले जात असतील तर जयकुमार गोरे साहेबांनी आणि माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा याचा खुलासा करावा, असं मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्या दोघांनाही विनंती करतो. अमोलजी, अगदी शेवटचा सवाल. खरं तर या सगळ्या निमित्तानं आता तरी निवडणूक आयोगाला जाग येणार आहे का? कारण एकीकडे आपण पाहतोय या निवडणुकांच्या माध्यमातून अशी ही पळवाळ पळवी असा एक वेगळा चित्रपट सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळतोय. कोण तुमच्या पक्षाचे, दादांच्या राष्ट्रवादीचे काही माजी नगरसेवक शिंदेंच्या पक्षात जात आहेत, तिथं शिंदेंच्या पक्षातले काही माजी नगरसेवक भाजपचं कमळ हाती घेत आहेत. पण या सगळ्या निमित्तानं कुठं आता तुम्ही थेट आरोप करताय की राजन पाटील ज्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय त्यांनी थेट उज्ज्वला थिटे यांचाच अर्ज बाद ठरवलेला आहे. या सगळ्या मुद्द्यावर आता कारवाई होण्याची आवश्यकता आहे. निवडणूक आयोग या सगळ्या मुद्द्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीनं काय पावलं उचलण्याच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर प्रयत्न होणार आहेत? थेट विचारते अजितदादा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही समन्वयाच्या दृष्टीनं काही बैठकांसंदर्भात तुम्ही मागणी करणार का? 100%. कारण अलीकडे या नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जनतेच्या डोक्याचं जे खोबरं झालंय, म्हणजे या पक्षातली लोक तिकीट नाही भेटलं तर त्या पक्षात, त्या पक्षातली लोक उड्या मारून या पक्षात, हे काय जनतेलाच समजेना की आपला उमेदवार कोण आहे. तुम्हाला सुद्धा मीडियावाल्यांना अँकरिंग करताना हे कळत नाही की कोण कोण्या पक्षात आहे. ही असा जो काही महाराष्ट्रामध्ये चिवडा झालाय, याला जे कोणी जबाबदार असतील त्यांनी त्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. मी कोण्या एका पक्षाला दोष देत नाही, सर्वच पक्ष त्या बाबतीत दोषी आहेत. मात्र ज्यावेळेस आपण एखादा कॅन्डिडेट आपल्या पक्षामध्ये घेतो, एखादा कुठला मोठा व्यक्ती पक्षामध्ये घेतो, पण त्याचं बॅकग्राऊंड पण तपासलं पाहिजे. राजन पाटलाला कशा करता भारतीय जनता पार्टीने त्याच्या पक्षामध्ये घेतलंय, हे सुद्धा भारतीय जनता पार्टीवर आत्मचिंतन करण्याची वेळ आहे. जयकुमार गोरे साहेबांनी जे 4 आमदार तिथले घेतलेत त्यांच्या पक्षामध्ये, सोलापूरमध्ये माजी आमदार, ते याच्याकरता घेतलेत का? अशा ड्युटी अवल्याद जे उपमुख्यमंत्र्यांना अपशब्द बोलते याच्याकरता तुम्ही घेतलेत का? निवडणूक आयोगाने सकारात्मकतेनं आणि पारदर्शकपणे कारभार करावा अशी माझी जनता म्हणून अपेक्षा आहे, आणि निवडणूक आयोग तसं करेल अशी अपेक्षा ठेवायला मला सत्तेतला असल्यामुळे हरकत नाही. अगदी. अमोलजी आणि उज्ज्वलाजी, तुमच्या दोघांचेही खूप खूप आभार. तुम्ही या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. अर्थात हा मुद्दा लोकशाही मराठी सातत्यानं लावून धरणार आहे, कारण इथं राज्य केवळ आणि केवळ लोकशाहीचं चालतं, पाटलांची सरंजामी इथं चालणार नाही. त्यामुळे लोकशाही सातत्यानं हा सगळा मुद्दा लावून धरेल आणि न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहील. तुर्तास धन्यवाद. दोघांचेही आभार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.